नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीईटी सेल अंतर्गत तुम्ही कॅपराऊंडसाठी जी सीईटी दिलेली असणार आहात म्हणजेच आपलं सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस यामध्ये बघा जो एम एड कोर्सेस असेल बी एड कोर्सेस असेल यांचे कॅपराऊंड्सला सुरुवात झालेली आहे। त्यामध्येच बघा MPEd हा जो कोर्सेस आहे तर या कोर्सेसचे पण कॅपराऊंड जे आहे तर त्याला सुरुवात झालेली आहे। तर आता बघा आज तारीख 15 तारीख आहे। मग आता सध्या कोणती ॲक्टिव्हिटी चालू आहे त्यानंतर कोणती ॲक्टिव्हिटीला सुरुवात होणार आहे म्हणजेच एक जे इम्पॉर्टंट डेट्स आहे कॅपराऊंडच्या तर त्याविषयी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती बघणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कॅप 2025-26 या अकॅडमिक इयरसाठी बघा खूप सारे कोर्सेसचे जे कॅपराऊंड्स आहे तर यांना सुरुवात झालेली आहे। तर आज आपण MPEd हा जो कोर्सेस आहे तर या कोर्सेसचे इम्पॉर्टंट डेट जे आहे तर त्याविषयी माहिती बघणार आहोत। म्हणजे सध्या आता कोणती ॲक्टिव्हिटी स्टार्ट आहे त्यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी कोणती असणार आहे। यामध्ये बघा सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप 22 शेड्यूल्स फॉर MPEd कोर्सेस अकॅडमिक इयर 25-26। तर बघा आपला जो कोर्सेस आहे MPEd कोर्सेस अकॅडमिक इयर 25-26 यामध्ये बघा आतापर्यंत बघा जो कॅपराऊंडच्या पहिली जी ॲक्टिव्हिटी आहे रजिस्ट्रेशन झालेलं आहे, स्क्रुनिटी अपलोड डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झालेलं आहे, डिस्प्ले ऑफ अल्फाबेटिकल लिस्ट लागली होती, त्यानंतर ग्रीव्हन्स पण झालेला आहे, त्यानंतर पब्लिश फायनल मेरिट लिस्ट ही ॲक्टिव्हिटी पण झालेली आहे। आता त्यानंतर बघा आपली ॲक्टिव्हिटी आता सध्या जी करंट चालू आहे कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर राऊंड फर्स्ट अँड राऊंड सेकंड। तर यासाठी बघा काल बघा 14 ऑगस्ट ते 16 बघा 14 ऑगस्टला सुरुवात झालेली आहे आणि लास्ट डेट बघा 16 ऑगस्ट असणार आहे बघा। तर अजून ज्या विद्यार्थ्यांनी कॉलेज ऑप्शन फॉर्म फिल केलेले नसतील तर लवकरात लवकर फिल करून घ्या आणि इझी स्टेप्स आहे। आत्ताच मी आपला जो MEd कोर्सेस आहे त्यावर ऑप्शन फॉर्म कशा प्रकारे फिल करायचा त्यावर आपण व्हिडिओ घेतलेला आहे। तशाच प्रकारे MPEd हा कोर्सेस आहे तर त्याचे पण तशाच प्रकारे ऑप्शन फॉर्म फिल करायचे आहे। आपलं कॉलेज जे जवळचे लागत आहे किंवा जे तुम्हाला कॉलेज सिलेक्ट करायचे आहे ते सिलेक्ट करून घ्या आणि कन्फर्म करायचं आहे, प्रेफरन्स द्यायचा आहे आणि कन्फर्म करायचं आहे, बस एवढीच स्टेप्स असणार आहे। तर तो एक व्हिडिओ जो आहे तर तो बघून घ्या म्हणजे तुम्हाला ऑप्शन फॉर्म कशा प्रकारे फिल करायचं ते तुम्हाला समजून जाणार आहे। आता त्यानंतर बघा 14 ते 16 मध्ये या 14 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट या तारखेपर्यंत तुम्हाला कॉलेज फॉर्म ऑप्शन फॉर्म फिल करून घ्यायचा आहे। त्यानंतर मग अलोकेशन ऑफ राऊंड फर्स्टचे अलोकेशन कधी होणार आहे 19 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता बघा 19 ऑगस्ट 2025ला संध्याकाळी 5 वाजता ही अलोकेशन ऑफ राऊंड फर्स्टची लिस्ट लागणार आहे। तर बघा आता सध्या जे ॲक्टिव्हिटी चाललेल्या आहे त्याचीच आपण माहिती घेत आहोत। जसं जसं पुढची ॲक्टिव्हिटीला स्टार्ट होणार आहे तसं आपण व्हिडिओच्या माध्यमातून, रीलच्या माध्यमातून किंवा शॉर्टच्या माध्यमातून आपण तुम्हाला माहिती देत जाणार आहे। तर आपल्या यूट्यूब चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण जो MPEd हा कोर्सेस आहे तर त्याची सध्या कोणती ॲक्टिव्हिटी चालू आहे म्हणजेच आता कॉलेज ऑप्शन फॉर्मची ॲक्टिव्हिटी चालू आहे। लवकरात लवकर तुम्ही ऑप्शन फॉर्म जे आहे तर ते फिल करून घ्या। तर काय अडचणी आल्या तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही क्वेश्चन जे आहे तुमचे तर ते विचारू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।